नमस्कार, मी अमोल तोरणे, नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत। आपण आज सासवड शहरामध्ये आहे। खरं तर दिवेघाट ओलांडल्यानंतर जे पहिलं शहर असतं, जे पुण्याचं उपनगर म्हणून ओळखलं जातं, तसं बघायला गेलं तर पुणे महापालिकेचा आणि सासवडचा काही संबंध नाही, मात्र तरी देखील पुणे शहराच्या लगत असलेलं हे महत्त्वाचं शहर सासवड शहर आहे। या सासवड नगर परिषदेची निवडणूक देखील लक्षवेधी ठरलेली आहे। तसं बघायला गेलं तर या पुरंदर तालुक्याचे ज्यांनी आमदार म्हणून काम केलं, जे संजय जगताप जे आहेत, त्यांनी जे काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष होते, काही महिन्यांपूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि सर्वांना राजकीय धक्का दिला। त्यामुळे या निवडणुकीमध्ये, सासवड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवार निवडणूक रिंगणात त्यांनी उतरवलेले आहेत। भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत, त्या माझे आमदार संजय जगताप यांच्या मातोश्री, ज्यांनी 2 टर्म नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे, त्या भाजपच्या कमळ चिन्हावरती ही निवडणूक लढवत आहेत। तसं बघायला गेलं तर त्यांच्याच विरोधात जे आहेत ते शिवसेना शिंदे गटाकडून माजी राज्यमंत्री आणि विद्यमान आमदार विजय शिवतारे यांचे समर्थक जे आहेत ते सचिन भोंगळे ही निवडणूक नगराध्यक्ष पदासाठी ते रिंगणात आहेत आणि शिवसेना शिंदे गटाकडून विजय शिवतारे यांनी उमेदवार आपले रिंगणात उतरवले आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा देखील या निवडणुकीमध्ये स्वतंत्ररित्या उतरला आहे। या गटाचे नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत ते अभिजित जगताप ही निवडणूक लढवत आहेत आणि अपक्ष ज्या उमेदवार आहेत त्या निकिता धोत्रे या अपक्ष म्हणून लढत आहेत। वास्तविक पाहता नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत असली तरी खरी लढत जी आहे ती दुरंगी मानली जात आहे। तसं बघायला गेलं तर दिवंगत आमदार चंदूकाका जगताप यांचं प्राबल्य नेहमीच ह्या सासवड शहरामध्ये राहिलेलं आहे। त्यानंतर संजय जगताप यांनी त्यांची धुरा सांभाळून सक्षमपणे सासवड शहराच्या नेतृत्वाची धुरा त्यांनी सांभाळलेली आहे। गेल्या अनेक वर्षानंतर सासवड नगर परिषदेची ही निवडणूक होत आहे। त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून संजय जगताप यांनी आपले उमेदवार उभे केलेले आहेत। त्यामुळं या निवडणुकीमध्ये कसल्याही परिस्थितीत कोमळ फुलणार असा विश्वास ते व्यक्त करत आहेत। गेल्या काही वेळापूर्वीच आपण नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत भाजपच्या आनंदीकाकी जगताप यांच्याशी देखील संवाद साधला। त्यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आणि सासवडकर चंदूकाका यांच्या विचारधारेनुसार आम्हाला नेहमीच त्यांनी साथ दिलेली आहे, विकासाला साथ दिलेली आहे। त्यामुळे या निवडणुकीत देखील ते भाजपच्या कमळ फुलवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। दुसऱ्या बाजूला नेहमीच माजी राज्यमंत्री आणि विद्यमान आमदार आहेत विजय शिवतारे यांनी या जगताप गटाला नेहमी आव्हान देण्यासाठी सासवड नगर परिषद निवडणुकीमध्ये कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला। अनेक निवडणुकांमध्ये त्यांनी कडवी झुंज देण्याचा प्रयत्न केला, त्यास त्यांना यश मिळालं नाही। मात्र मागील विधानसभा निवडणुकीमध्ये अनपेक्षितरित्या स्वतः विजय शिवतारे शिवसेनेकडून निवडून येऊन त्यांनी सर्वांनाच धक्का दिला। मात्र त्यामुळे आताची जी निवडणूक आहे ही निवडणूक चुरशीची होणार आहे, कारण महायुतीतील जे हे दोन्ही महत्वाचे पक्ष आहेत, भाजप आणि शिवसेना, हे एकमेकांच्या विरोधात लढत आहेत। दोघांची खरं तर ही दुरंगी लढत तसं बघायला गेलं तर होत आहे। त्यामुळे सासवडची निवडणूक संपूर्ण जिल्ह्यामध्ये लक्षवेधी ठरलेली आहे। तसं बघायला गेलं तर पुण्याची जी लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यामुळं सासवडची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे। त्यामुळे सासवडमधील लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत। जो मतदारांची 9 वर्षानंतर जी बदललेली भूमिका ह्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने राहील ही निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे। तसं बघायला गेलं तर काही दिवसानंतर ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नगर परिषद, नगरपंचायतीची निवडणूक झाल्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक होणार आहे। त्यामुळं ही रंगीत तालीम ठरणार आहे पुढच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे संजय जगताप यांनी भाजपची विचारधारा स्वीकारलेली आहे, ते भाजपमध्ये सक्रिय झालेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पूर्ण ताकद
देण्याचं आश्वासन दिलेलं आहे। त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार त्यांनी सासवड शहराचा कायापालट करून दाखवू असा विश्वास ते मतदारांपुढे व्यक्त करत आहेत। आणि दुसऱ्या बाजूला सत्तेमधील त्यांचेच महायुतीतील जे सहकारी आहेत, देवेंद्र फडणवीस यांच्या सत्तेमधील जे आमदार आहेत, शिवसेना शिंदे गटाचे विजय शिवतारे, हे देखील सत्तेची महत्वाची जी कामं आहेत ती आपण शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून नक्कीच पूर्ण करू असे आश्वासन देखील ते देत आहेत। त्यामुळे या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने कोण कसा प्रतिसाद देतोय ह्या होणाऱ्या मतदानानंतरच स्पष्ट होणार आहे। एकंदरीत संजय जगताप यांनी स्वीकारलेली भाजपची विचारधारा मतदार कितपत स्वीकारतात, की विजय शिवतारे यांनी आपला उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार रिंगणात उतरून त्यांना कितपत लोक स्वीकारतात हे मात्र निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे। एकंदरीत सध्याचं जे चित्र, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मात्र उमेदवार, एकही उमेदवार या ठिकाणी रिंगणात उतरलेले नाही। सुरुवातीला काही उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासह काही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते, मात्र उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपली उमेदवारी अर्ज माघारी घेतले। त्यामुळं भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उभाटा गट आणि अपक्ष अशा 4 नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह इतर नगरसेवक पदांचे उमेदवार रिंगणात आहेत। त्यामुळे होणाऱ्या निवडणुकीमध्ये विद्यमान माजी ज्या नगराध्यक्ष आहेत आनंदी काकी जगताप या हॅट्रिक मारणार, की त्या ठिकाणी विरोधी गटाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार येणार, हे सासवडकर आपल्या मतपेटीतून व्यक्त करणार आहेत। पाहूया आता या निवडणूक निकालामध्ये काय चमत्कार होतो हे निकालामध्ये स्पष्ट होणार आहे। अमोल तोरणे, नवराष्ट्र, धन्यवाद।